नुसतं मराठवाडा नाही तर मनोज दादा जरांगे पाटलांनी 288 ठिकाणी उमेदवार उभे करावे। त्यांना जे भेटायला जातात त्यांचे नवीन पक्ष झालेत त्यांना बरोबर घ्यावं आणि त्यांना कोण साथ देत असेल त्यांच्या बरोबर जावं, वाटल्यास महाविकास आघाडी बरोबर जावं, परंतु जी त्यांची भूमिका आहे ती स्पष्ट करावी। गोधडीच्या मागे लपून भूमिका घेण्यापेक्षा मैदानात उतरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखी खुली भूमिका जर घेतली तर ती मराठ्याची भूमिका आहे हे स्पष्ट होईल। त्यांची कारकिर्दीबद्दल बोलण्याचा अधिकार जरांगे पाटलांना नाही। देवेंद्र फडणवीस एवढ्या उंचीचे नेते आहेत हे अखंड महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला माहिती आहे। जरांगे पाटील शरद पवारांची, जरांगे पाटील उद्धव ठाकरेची, जरांगे पाटील काँग्रेसची सुपारी घेऊन काम करतायत हे देखील आता महाराष्ट्रातल्या जनतेला समजलेलं आहे। या वेळेला उपोषणाला बसले तेव्हा किती गर्दी होती, किती लोक आली, काय झालं हे सर्व जनतेने पाहिलं। त्यामुळे जे होऊ शकत नाही ते होणार नाही। आणि आज जे देवेंद्र फडणवीसांनी या महाराष्ट्रातल्या जनतेला ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून असेल, आरक्षणाच्या माध्यमातून असेल, 1918 मध्ये दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून जे दिलंय हे तमाम महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे। त्यामुळे जरांगे पाटलांना पुन्हा एकदा मी सांगतो की एकेरी भाषा पहिली तर बंद करावी। महाराष्ट्राचा 7-12 त्यांच्या नावावर नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं। आणि हिंमत असेल तर शरद पवारच्या चादरीच्या मागून भुंकण्यापेक्षा स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरावं आणि 288 जागी त्याचे उमेदवार उभे करावे, म्हणजे त्याला कळेल त्याची कारकीर्द किती लायकीची आणि किती नाहीये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।